जय संविधान, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 13/4/2026 रोजी तुफानातले खरे दिवे कोण या शीर्षकाखाली पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय लष्करी वस्तू संग्रहालय पुणे कालकती सुधाकर धर्माजी खांबे यांच्या छंदातून 18 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या संग्रहालयाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. सुधाकर खांबे यांचे आजोबा शंभू शिवराज म्हाळुंगकर यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात मोठी कामगिरी केली होती. ही परंपरा त्यांचे वडील सुभेदार धर्माजी खांबे यांनी कायम ठेवली. खांबे यांचे आजोबा शंभू शिवराज म्हाळुंगकर लष्करातून निवृत्त झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सामील झाले. 1916 त्यांना त्यांच्या जुन्या घरी एक पेटी सापडली. ही पेटी उघडल्यावर त्यांच्या आजोबांच्या तसेच ब्रिटिश लष्करातील महार रेजिमेंट्सची अनेक कागदपत्रे त्यांना मिळाली. छंदातून साकारले राष्ट्रीय लष्करी संग्रहालय. हे संग्रहालय पाहण्यासाठी जनतेने अवश्य भेट द्यावी असे खांबे कुटुंबियांनी आवाहन केले आहे. जय भीम. मी सुजाता सुधाकर खांबे, कालकती सुधाकर खांबे यांची पत्नी. गेली 25 वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्थापन केलेलं राष्ट्रीय सुभेदार धर्माजी खांबे स्मरणार्थ राष्ट्रीय लष्करी वस्तू संग्रहालय पुणे येथे महार रेजिमेंटशी संबंधित संग्रहालय स्थापन केलं आहे. गेली 25 वर्षापासून नागरिकांसाठी खुले आहे. खुले आहे. त्यासाठी खुले आहे. वीर सैनिकांची स्मृती जपणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतातील एकमेव राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे. सुभेदार धर्माजी खांबे यांचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय पुणे येथे पूर्वजांचे शौर्य पराक्रमाची महती सांगणारे महार रेजिमेंट शूरवीर सैनिकांचे संबंधित संग्रहालय आहे. अच्छा. पुणे शहराचा सांस्कृतिक वैभव आपल्या विविध दुर्मिळ लष्करी वस्तू संग्रहालयाच्या माध्यमात घालीत असलेले एक आगळे अलौकिक वस्तू संग्रहालय आहे. सर्वांनी आवर्जून पाहिलेच पाहिजे असं समाजात आपले एक वैशिष्ट्य निर्माण केलेले पुण्यातील सुधाकर खांबे यांनी हे सगळे लष्करी वस्तू संग्रहालयाची स्थापना केली आहे. हे मेडल आहेत का? हा, हे मेडल. अच्छा. खांबे यांनी उभारणी केलेल्या संग्रहालयात भारतीय सेना दलातील महार रेजिमेंट पूर्वजांच्या शौर्यगाथेचा इतिहास चित्ररूपात दर्शविला आहे. रेजिमेंटच्या स्थापनेपासून विविध प्रसंगी लष्करी छायाचित्रे, लष्करी अधिकाऱ्यांच्या वापरातील रुमातल्या पोशाख, कॅप व शोल्डर बॅचेस, प्लेटेस, टाय, टायपिंग, रेजिमेंटच्या स्थापनेपासून निवृत्त कमांडरची छायाचित्रे, आपल्या पराक्रमाच्या बळावर रेजिमेंट शौर्य पदके मिळवून दिलेल्या वीर शौर्याची छायाचित्रे व माहिती, शूरवीर कर्तृत्ववान अधिकारी या सैनिकांना मिळालेली युद्धातील शौर्य पदके, सेवादल, भारतातील व विदेशातील भूमीत भाग घेऊन शौर्य पराक्रम गाजविल्याबद्दल बहार केलेली पत्रे, सन्मान प्रशस्तीपत्रे, स्मृतिचित्रे, सेवा पुस्तके, रेजिमेंटच्या विविध सुरक्षाप्रकारे अनावरण करण्यात आलेली पाकिटे, स्मरणिका, महार रेजिमेंटच्या इतिहासावरील पुस्तके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरित पत्रे, श्री खांबे यांचे आजोबा शंभू नाईक शिवराम म्हाळुंगकर यांनी पहिल्या महायुद्धात सेवेबद्दल मिळालेले 1917 दरम्यान 2 पदके व त्यांनी 1919मधील सेवानिवृत्त पुस्तक ही सदरच्या संग्रहालयातील सर्वात जुनी व मौल्यवान वस्तू उपलब्ध आहे. कोण आहेत ते? मिस्टरांच्या पप्पांच्या आईचे वडील आहेत. वडील आहेत. हां. बरं. त्यांनी पहिल्या महायुद्धामध्ये नाव काय यांचं? नाव काय होतं? शंभू शंभू म्हाळुंगकर. अच्छा. बरं. म्हणजे हे महार रेजिमेंटमध्ये होते पूर्वी? अच्छा.
माझ्या मिस्टरांना पण आवड होती, पण त्यांचा जरा थोडंसं अपंगामुळे बर. ते मिलिटरीमध्ये भरती झाले नाही. अच्छा. तेव्हा मग त्यामुळे पण त्यांना त्याबद्दल सगळ्या ह्याच्याबद्दल त्यांना फार मग आता हे खांबे म्हणलं तुम्ही नेमके कुठला जिल्हा कुठल्या गावचे? आम्ही कोतवाल कुठले? बोला पोलादपूर. कुठे आलं? कुठला तालुका जिल्हा? ते पाचगणी महाबळेश्वर. अच्छा, पाचगणी महाबळेश्वर हा, तिथले खांबे. तिथले खांबे. अच्छा, म्हणजे हा तुमचा इतिहास आहे. हो. अच्छा, महार रेजिमेंटमध्ये सुद्धा तुमचा उल्लेख आहे. हे खांबे साहेब आहेत का? हो, हे सुधाकर खांबे साहेब हे. त्यांना फार आवड होती. अच्छा. घरच्यापेक्षा ते जास्त ह्याच्यामध्ये रमले होते. बर. थोडंफार त्यांचं घरच्यापेक्षा ते मिळतीचं हे करायला त्यांना फार आवड. अच्छा. बर. अजून काही या किडा अलीकडे या. चला. हे माझे हे सुधाकर खांबे यांचे वडील, माझे हे सासू. सुभेदार खांबेंचे वडील म्हणजे धर्माजी खांबे का? हा, धर्माजी खांबे माझे सासू. तुमचे सासरे आहेत? अच्छा. बरं, म्हणजे सुधाकर खांबे यांचे वडील आहेत. हो, या या पुढे. हो. मी सुधाकर खांबे, सुभेदार धर्माजी खांबे स्मारक राष्ट्रीय लष्करी वस्तू संग्रहालय पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे माझ्या मिस्टरांनी सुधाकर खांबे यांनी 25 वर्ष संग्रहालय हे सुरू केले आहे. लष्करी संदर्भात सगळं संग्रहालय त्यांनी हे सुरू केलेलं आहे. त्यांना त्याची आवड होती, त्यामुळे त्यांनी ते सगळं मेडल परत पॅचेस हे सगळं केले. वीर चक्र, परमवीर चक्र त्यांनी सगळं जतन करून ठेवले आणि लोकांना ते दाखवण्यासाठी त्यांनी ते सगळं संग्रहालय करून ठेवलेलं आहे. हे कपडे कोणाचे नेमकं काय आहे? हे कपडे युनिफॉर्म्स आहे वेगवेगळ्या युनिफॉर्म. पदाचे. बर, म्हणजे हे महार रेजिमेंट का? महार रेजिमेंट. Yes, महार रेजिमेंट. संबंधित. अच्छा, मग ते ड्रेस म्हणजे त्यावेळेस असे होते का? हां, त्यावेळेसचे वेगवेगळे जे कर्नल्स असतील किंवा अच्छा. ज्यांचे वेगवेगळे पोस्ट आहेत त्यांचे अच्छा. युनिफॉर्म्स. सुधाकर खांबे यांच्या संग्रहालयात स्थापनेपासून आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आजी माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ब्रिगेडियर निगम, तत्कालीन सेंटर कमांडर महाराज सेंटर सागर यांनी संग्रहालयात दिलेली भेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या या भेटीमुळे सुधाकर खांबे महार रेजिमेंट शूरवीरासाठी वीर सैनिकांसाठी करत असलेले राष्ट्रीय स्वरूपाचे कार्य पाहून ते फार प्रभावित झाले आणि त्यांनी सुधाकर खांबे यांना सागर मध्य प्रदेशचे मुख्यालय आमंत्रित करून विविध अतिथी म्हणून त्यांचा सन्मानित केला. रेजिमेंटच्या स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. संग्रहालयासाठी उपयुक्त लष्करी वस्तू स्वरूपात देऊन शुभेच्छा दिल्या. हा गौरवमान सन्मान सुधाकर खांबे यांना फार मोलाचा अस्पष्ट वाटतो, कारण त्यांनी उभारणी केलेलं संग्रहालय महार रेजिमेंटशी संबंधित आहे आणि त्याच रेजिमेंटच्या सेंटर कमांडर या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तेही महार रेजिमेंटच्या मुख्यालयात त्यांना सन्मानित करण्यात आले. हा फार मोठा महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली योग आहे.